स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. नवा दिवस नवा व्हिडिओ. रोम रोम भाइयों. तर नवीन ब्लॉग बाय द वे. तर आता बघा माझ्या मागे धरण आहे. मान्सूनमध्ये नवीन एक ट्रिप घरी आल्यावरती आपल्याला शांत बसवत नाही. आता नवीन ट्रिप आहे आणि हे आहे ढिंबे धरण. आता आम्हाला जायचंय अहुप्याला. तर आमचा अहुप्याचा प्लॅन आहे. आता आम्ही निघलोय घरून 1.5 तास झालाय आणि गाडी म्हटलं तर आम्ही एक 4 व्हीलर घेतली आहे वॅगनर आणि एक आमच्याकडे ही RS आहे. RS वरती मी आणि विजू दादा आणि बाकीवरती 5 जण आहेत. 5 जण आहेत. 5 ते थांबलेत पाठी. आता आम्ही इकडे आलोय आणि काय छान व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर. मस्त व्ह्यू आहे. गाड्या वगैरे जात आहेत अशा माझ्या मागून. छान एक नंबर. आणि वा आता लवकर खूप उशीर होणार आहे यांना ना. आमच्या पुढं आले तरी आम्हाला नाही का थांबले आणि भाई आतून येत आहेत. खूप वेळ लागतो आता पुढे जायला, अजून 1 तास आहे. बाकी तुम्ही हा व्ह्यू बघा, एक नंबर. यांची काहीतरी माहिती पण सांगतो मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती. मस्त आहे. गावात मित्रांनो हे बघा, इथून पाणी येते धरणातून. गळती लागली, थोडं पाणी गळते. आम्हाला तर भीती वाटते. जरी धरण फुटलं तर काय होईल आता? खत्म. हे जर धरण फुटलं काय होईल आता आपलं? बाय बाय टाटा गुड बाय. आपण डायरेक्ट लापता. बाय द शर्ट कसा छान दिसतो ना. नवीनच खरेदी केली आहे. नवीनच घेतलाय मी. मला वोर साईज ना, नवीन घेतलाय. 2999 आहे. नाईस. मला कमेंट मध्ये सांगा कसं दिसतं. कशी आली बघा. हे वडापावची टेस्ट कशी आहे? वडापावची टेस्ट कशी आहे? आम्ही असं मध्ये पकडलेला गाडीवरती, असा पकडलेला. ह्या तिघांसाठी आणला वडापाव आम्ही. चिन्मय तुम्हाला कसं वाटतंय आमच्या ब्लॉग मध्ये येऊन? माझं मन एकदम खुश झालंय, भरून आलंय. हा चिन्मय आमचे कवी आहे. आपण आपली कविता वरती गेल्यावर घेऊ. इथं जरा डेंजर वाटतंय आम्हाला थांबणे. The silhouettes burning, embers rising high. माझ्या मागे डॅम आहे आणि मला एक तुम्हाला सांगायचं, love with this cat, bro. This is a dam, bro. मित्रांनो काही हा निसर्गरम्य परिसर आहे. हा छान. हेच मी तुम्हाला सांगतो. Like a chemical fire, the flame won't die. इथे खूप जास्त हवा होती आणि आवाज पण येत नव्हता. तर झालं असं होतं की दीदीला फोटो काढायचे होते आणि आम्ही त्याची मजा घेत होतो. कोणी फोटोच काढले नाही तिचे, त्यामुळे ती रुसून बसलेली. तुम्ही बघूच शकता की किती हवा होती. त्या हवेमुळे आवाज पण येत नव्हता आणि खाली किनाऱ्यावर खूप घाण होते, त्यामुळे आम्ही खाली पण गेलो नाही. पण पूजा मॅडमला काय राहवलं नाही, त्या गेला खाली आणि तिला परत आणायला दाजी मागे. यांची अशी मस्ती चालूच असते, कुठं पण जावा. आणि आता तुम्ही म्हणता हे दगड मारतात वगैरे की काय नाही, हे अशी मस्ती चालू आहे. आणि या सगळ्याचं चित्रीकरण आपले सगळेच मेंबर करत होते आणि उरलेले मेंबर मस्त दृश्याचा आनंद घेत होते. काय सुंदर गाव आहे, काय सुंदर गाव आहे. कुठलं गाव रे? सुंदरगाव. हे डोहगाव आहे. डोहगाव. काय मित्रांनो, आता आम्ही पोचले अहुपेला आणि सकाळपासून निघलोय. आत्ताशी पोचलो अहुपेला आणि आम्ही बाईकवरती होतो. तर इथे येऊन आम्हाला 15 मिनिटं झालेले ह्या जागेवरती येऊन. या आणि हे आत्ताशी येत आहे ते मागून. खूप वेळ झाला खूप. आणि पाऊस नसल्यामुळे आम्हाला इकडे काय बघायला भेटत नाहीये. अक्कल आहे का तुला? कुठे अक्कल आहे का? पहिलेच पुढे निघून आले. नवीन मित्र इकडचा माझा. कसा आहेस? अरे बोल ना काहीतरी. तिला चाव. ते काळे येऊन गेले आता तिथे बसले. तुला मराठी नाही कळत. बांगडी लावली की दिसली का बाळू? आता हा आम्ही या ठिकाणी सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहे.
सगळ्यांचे आगमन झालेले आहे, त्याचं पण आगमन झालेलं आहे. आणि हे बघा मागं व्ह्यू आणि इथं आम्ही. हे पाणी छान आहे. कुठं पाणी? ह्याला थोडी खाण्याची कमी आहे, त्यांना तर दादा इकडे खायला थोडं कमीच भेटतं. कुठे रे इथं बघा इथं. थांबले होते तुम्ही? ते कसं बघते माझ्याकडे. अरे इथे नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार बोलता बोलता दमून गेलोय. आता तुम्हाला दाखवते जेवायला कुठं आले. आता यांचं हे बघा, इकडं रस्ता आहे खाली इकडं, आणि एवढ्याला आम्ही जेवायला बसलो डोंगराच्या कोपऱ्यात. दिसले का इथं मागं बघा, हे बघ. इथं हा पाणी भेटत नव्हतं, गावातून पाणी आणले ते पण माहीत नव्हतं पाणी. आणि खूप कष्ट मित्रांनो, खूप कष्ट. आणि इकडं पाऊस पण नाही आहे. आणि विषय असा आहे की आम्हाला टाईम पण झालेला आहे, जायचं आहे घरी. आणि हे दगडी बिगडे बघा, दगडांमध्ये जेवायला बसलीत. काय सांगू. पाहिजे एक चालतो त्याच्या वाटी सगळे चालतात. धरला मग रील बनवायला छान वाटेल त्या ग्रुपवर गाडीत आहे. हे 20 सोडतं बरं का पाय तू. मग मला धरायला असले स्वप्न बस चला. दाखव ना मला धरायला. मित्रांनो, या मोक्यावर तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सगळे ओले झालेलो आणि कुठे कुठे पाणी गेलेलं, आतमध्ये बाहेर सगळीकडे पाणी गेलं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अँड मी ब्लॉग एंड करायचा विसरलो, त्यामुळे आता एडिटिंगच्या वेळेस मी हा व्हिडिओ शूट करतोय. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी सबस्क्राईब करून जावा. आणि हां, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.